जसं आलं तसं त्याला तर फावतो वगळायला. पण जे बी पैसे आले तर ते बँकेत ते पीक कर्ज न भरता ते कुठं भरतंय? त्यानं पेरणीच्या टायमाला अर्धे पैसे घुसले दिले नाही, बरोबर आहे का नाही? आता कसं तुम्ही आहे, जर याला finance न दिलं असतं, बोजा 2 लाखाचा टाकेल बरं का, बोजा 2 लाखाचा, बँकेत 1.5 लाख 1 लाख काय मला याचं सांग. आणि बोजा 2 लाख याचं सांग. बरोबर आहे. नाही, याचं कसं काय? याचं सगळं- नाही तसं नाही ते 5 वर्षाचे डॉक्युमेंट तयार करायचे. या वर्षी जेवढं मिळालं त्याच्या 10% पुढच्या वर्षी वाढवून, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी वाढवून. पण ही जी कंडिशन आहे ती रेग्युलर शेतकऱ्यांना, म्हणजे आपलं उत्पादन चांगलं झालं, चांगलं होणार हे गृहीत धरून केलेले. पण हे काय कधी कधी पाऊस बरोबर पडत नाही, उत्पादन होत नाही, थकीत राहते. मग हे जे डॉक्युमेंट राहतं ते पुढच्या वर्षी उपयोग येत नाही. बरं झालं तुम्ही आता येते का उपयोग? सांगा. मला शिल्प बँक शाखेला फोन लावून विचार. फोन लावा. म्हणजे व्याज घ्यायला नाही येत नाही हे. आमच्या मोबाईल मध्ये समाजात- बरं. मोबाईल द्या. योगेश युको बँकला गणाखेला लाव बरं. हे का याचं का काय अडचण? असोला का बरं ते तुम्हाला मी बरं, असला का कुठे? ऐका ना, जे त्या गावचा रहिवासी आहे त्याची जमीन असू द्या ना मुंबईला बी, हा. पण त्या गावाला दत्तक जी बँक आहे तिथं तरी देऊ द्या ना तुम्ही. नाही, नाही. आपलं बोलणं त्या दिवशी झालं नाही का नाही? नाही याला काय राहते, जमीन ज्या गावाला आहे हा. त्या गावची बँक देईल. तुम्ही मग साहेब, मुंबईला राहा, दिल्लीला राहा, कलकत्त्याला राहा, कुठे राहा. हा. नाही असं देताच येत नाही. जमीन काय माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊन कुठेही कर्ज घेऊ शकतो. नाही असं नाही. ही पद्धतच चुकी आहे. जिथं जमीन आहे तिथं द्यायला पाहिजे. जमीन जिथे तिथं हे तुम्ही कोणत्या गावचे? आशोल्याचे काय गावचे? कारेगाव का? कारेगावला दत्तक मुंड्यातली बँक. कारेगाव रोड परभणी. कारेगाव कारेगाव गावच आहे महानगरपालिकेत. कोणती बँक आहे तुम्हाला? इथे गावाला कारेगावाला पण जमीन दत्तक गेली आम्हाला तिथे- शिवारात आसोलच्या शिवारामध्ये जमीन आहे. म्हणून मग आता आशोल्याला कोणती बँक आहे? ती महाराष्ट्र मग तिच्याकडे 10,000. जाऊ. तिच्याकडे जाऊ. ती- 10 सर ते आमच्या गावात महासंघ आहे. 10 तुम्ही तिथून घ्या स्केला फायनान्स. आपण फोन करू त्यांना. आपण त्याला फोन करू स्केला फायनान्स करून द्या म्हणून. आपण तिथं फोन येतच करू. नाही ते. देतात इको बँकेला जाऊ. हा भाऊ, आज एक प्रश्न घेऊन तुम्ही दिला म्हणजे काय मोकळं जाऊ. नंबर द्या काढून. आहे हॅलो. नाही फोन लावला होता का मला तुम्ही? हा असं का? बरं बोलतो. बर. आणि युनियन बँक कोणत्या गावची? पेगर गावात. बरं ओके. बरं चालेल. त्याला बघाय कुठलं मुलं करून द्यायला तुमचे कधी पर्यंत होते. माझा ऐकत जा. अरे इकडं गंगाखेडला आमच्या गावात अधिकार नंबर घ्या. आसोल्याचा. तुमच्या गावाला आहे. आहे का नाही? चालू केलं. काय राहिले ना कोण सगळे झाले का? सगळ्यांनी घेतले का? जे राहिले. एक तर तुम्ही असं नाही, मॅसेज नंबर द्या.
असते. 1 लाखाच्या वर 9च्या नाही 1 लाखाच्या तिकडे का सर रिपोर्टला 500 रुपये घ्यावे असं वकिला आमचं केस केल्या तुम्हाला मी सांगतो असे काही मुंड्याचे व्यापारी आहेत बघा, चालेल त्याची काही प्रॉपर्टी नाही काय नाही ते कसे नसते ते मारल्यानंतर काम होत नाही. आपल्याला फक्त काम करून घ्यायचे, आपल्याला फक्त काम करायचं, काम झालं बस झालं. काम करण्यासाठी काम करण्यासाठी प्रश्न नाही काय. तसं चमत्कार केला असेल मस्त इको बँकेत लावा, लागणार झालं उचललं. लँडलाईनला लावा. तुम्हाला काय नको सत्येंद्र भुईये, काय नाही. हा, कोण आहे मॅनेजर, कोण आहे इकडचा कोण प्रांत असेल. राजस्थान किती सांगितलं तुम्ही असं करा साहेब, हो, ते महाराष्ट्रात तो महाराष्ट्राचा तुमच्या भरणा करा. हे- काहीच माझ्याकडे जा बरं, जा. अहो, ते भरपूर आपलं याले त्याचे ते अंगावरचे कपडे घेतले करून मला येत आहे. काय रे चला नंतर या नाही चला बघा आता मोंड्यात बँक नुसतं बँका फिरा आणि हेच शेतकरी बिचार रात्री दिवस दारे धरायले कष्ट करायचे आणि याचा आलेला माणसाचा खरंच समजा येईल पेरलंच नाही आता हे पैसे आणलं पाहिजे नाही. पैसे नसले अडचण आहे. आणि त्यानं बघा साहेब त्यानं मागितलं कर्ज खात्याचं स्टेटमेंट त्याला झाले सेव्हिंग अहो दिलं हे त्याचं सेव्हिंग हे लागायचं नाही झालं, फोनच लागणार झालं. फोनच लागणार झालं. मी सांगतो त्यांना, मी सांगतो मला फक्त अलाहाबाद बँकेत लावा. मी लिहून घेतले त्या शेतकऱ्याचे पैसे वापस करा म्हणून त्याला अलाहाबाद बँकेचं काय झालं. आला बँकेत नंबर आहे का? नंबर द्या त्या मॅनेजर. लाईन नंबर द्या, लाईन नंबर असते नाही, नाही, अलाहाबाद बँकेचं काय फिक्स डिपॉझिट आहे ना. फिक्स डिपॉझिटचं तो पैसे काय घेतलास नाही, म्हणून नाही. नंबर असते त्या याला करायला लावतो. नेमकं काय झालं ते विचारतो. विचारल्यानंतर मग तुम्हाला फोन करून सांगतो. आमचा आधी इको बँकेचं महत्त्वाचं म्हणजे 024 असेल ते हे नंबर असेल. कोणता? 977. तिथं कोणी असं म्हणा तुमच्याकडे कोणता आहे? हे कोणतं आहे? ते मोबाईल आहे. हे त्याचा 221 244 टॅक्स वाला आहे. पैसेच आहे. हे इको बँकेचे लावा नाही लागणार काय म्हणाल ते सांगा. तिथे पोरा पाठवलं का त्या हा, थांबी लावतो. कोणती इको बँकेचं नाही ना. गायकडे पोर आहेत ना जाय मग 5 मिनिट बँकेत काय आहे तिकडे फोन नंबर द्या. हा, हे अलाहाबाद बँकेत नंबर आहे. बरं, थांबा एकदा, एक सेकंद, एक सेकंड. गंगाखेडपासून इकडे येऊ परभणीकडे. आहे ना, बरं वाटेल तुम्हाला की नाही, मस्त वाटेल की नाही, आरामशीर माहिती तक नाही काय नाही. लागला किंवा फोन. इको बँकेचा बोला बोला ना. मला त्या यांचे संगत आहेत ना. माणूस सगळ्याची ग्रामीण भागात याद्या लढत आणि इथं विचारायला गेलो तरी तो बँक अलाहाबादची नव्हती अमेरिकेत एक झाले असते, शिवाजी पेंटिंग लय भांडणं केली पोलीस ती जाते अलाहाबाद लागे ना हॅलो
नाव नाव लिहून देतो त्यांना. बरं हं. बरं 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 कुणाचे घेतले नाही. हां नाव सांगा बरं मला नाव सांगा. नाही घेतलं नाही म्हणजे घ्यावंच म्हणजे तुम्हाला तुम्ही असं आम्हाला बोल- नाही 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 पुन्हा म्हणले तुम्हाला. तुम्हाला म्हणजे का नाही घ्यायला म्हणून? नाही या दिवशी तर 100 शेतकरी तुमचे काम नसतील. काय करू तुम्ही तुमच्या गंगाकडे असं आम्ही जे आहे पैसे सगळे वापस देऊ. अहो, ते वापस काय तुम्ही खात्यात पैसे भरून. ते पैसे खात्यात ठेवले नाही ते खातं काय केलं बंद केलं आणि दुसरं नवीन खातं खोलायला लावलं. आणि ते खातं बंद केलं. खातं बंद केलं बा. उद्या हे काम करायचं का? ते म्हणायला नाही. नाही ठीक आहे साहेब. हां सर मी ADM बोलतोय परभणी. खिल्लारे नमस्कार. हां बरं हा नंबर मी तुमच्या इको बँक ग्राहकासाठी दिलेला आहे. हां तर सर SLBCचं एक पत्र आहे की 1/8/2017 नंतर जे व्याज आहे कर्जमाफीचं ते बँकांनी माफ करावं. हां इको बँक ग्राहकडे आहे ना तुमची शेतकऱ्याकडून घ्यायची. हां हां अच्छा हां बरं बरं आता समजा एखाद्या अडचण आहे म्हणून समजा पैसे भरले आणि नवीन प्रॉब्लेम केलं तर अशा लोकांनी तुम्ही रिफंड करणार आहेत का? मग जे व्याज भरले की रिफंड करणार का? असे 100 शेतकरी 100-200 शेतकऱ्यांनी असे रिन्युअल केलं म्हणतात. त्यांनी काय आहे सध्या ॲक्च्युअल सर मैथिली पोझिशन काय आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे त्यांनी माझ्या ऑफिस समोर इथं धरणे आंदोलन केलेलं आहे. रास्ता रोकोचं सगळ्या गाड्या बंद आहेत सध्या. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 1/8/2017 नंतरचे व्याज शेतकऱ्याकडून भरून घ्यायले आणि हे खूपच सिरियस बाब आहे सर. बर हां 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 नाही बरं सर ते अप्रुव्हल तुमचं जे आहे ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कस्टमरच्या नावाने ना काय सगळ्यासाठी एकत्र येणार कॉमन राहील ना. बरं सर लवकरात लवकर काढा ना. लोकांच्या ट्रेन वगैरे सुरू आहे आणि यावेळी जर काम झालं तर अवघड आहे. कलेक्टर साहेबांनी फार वरचे लोक धारेवर धरायले की हे पेरणीचे सीझन आहे. हां मी लीड बँकचा आहे. लीड बँक मॅनेजर आहे. सगळ्या बँकेचा आहे. हां स्टेट बँक आहे. बरोबर आहे. हां हो सर नाही SBI वाले सगळेच माफ करायले सर. ग्रामीण बँकवाले महाराष्ट्र ग्रामीण बँकवाले करायले सगळ्या बँका माफ करायले 1/8/2017 नंतर त्याचा. हां 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 हो 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 नाही सर SLBCचं पत्र म्हणजे काय सगळ्या बँकांच्या पत्र राहतं आणि ते आपण त्यांच्या अंडरमध्ये काम करतो. SLBCच्या प्रत्येक सूचना आपण मान्य करतो सगळ्या बँका असे. मला प्रत्येक बँकेला वेगवेगळे जायची जरूरत नाही. आणि इथं परभणी जिल्ह्यामध्ये सगळे SBI वाले 1/8/2017 नंतर तुझा वेव करायला सगळ्या बँका. हो 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 बरं अप्रुव्हल कधी येईल अप्रुव्हल नाही यांना रास्ता रोकोवाल्यांना काय सांगू तुम्ही आता? नाही 6 ते 7 दिवस खूप लांब झाले. एक दिवस पेरणीसाठी महत्वाचा राहतो ना. हां 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 नाही सध्या तुम्ही ब्रँचला काय सुद्धा
म्हणजे क्रॉप लोन सध्या काही बंद आहे का बंद राहणार का हो सर क्रॉप लोन तर बंद नाही राहणार ना कारण क्रॉप लोन सध्या शासनाचे ते फार कडक निर्देश आहेत ते आता पण केले तर आणि हा. बँकेत पण लावणार. थोडं थोडं तुम्ही बघा ना सर काहीतरी काय एवढं किंवा एवढं नंतर ते एक आठ नंतर ते व्याज जे आहे ना सध्या ते आउटसाईड बाजूला ठेवून बाकीचे करा म्हणा एवढं तुम्ही या म्हणा ते कुठं तरी एखाद्या तुमच्या बँकेच्या एखाद्या खात्यात जमा करा म्हणा काहीतरी हां 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 थोडं डिस्कस करा सर आणि सध्या तात्पुरते बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवा तिथे काहीतरी ॲडजस्टमेंट करा ना सर ते सांग हां थोडं लवकरात लवकर सर कारण का तर फार आवड व्हायची हां ओके सर हां थोडं त्या युको बँक करवायला फोन करा सर सध्या ताबडतोब फोन करा हां हां सध्या ते काय आहे की परभणीमध्ये त्या लोकांनी धरणं रास्ता रोको केला आणि आता सध्या युको बँक करून तुमचा नंबर घेतला नाही तर ते मॅनेजर म्हणाले की तुमच्या लोकांनी माझ्यावर तक्रार केली असं केली मग सध्या काम बंद केलं म्हणे त्यांनी हां त्यांना सूचना करा थोड्या काय करायचं हो चर्चेमध्ये काय चर्चेत तुमचं ते लेटर तयार केलं सोडितलं कुठे हॅलो हां नमस्कार सर तुमचं ते नाही त्यांना कसं तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे हो आता तिथे स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यक्रम तुम्ही बोला त्यांना तुम्ही इथे बोलून कोणत्या याची काय नाव आहे त्यांना बरं द्या त्यांना फोन द्या बरं हां त्यांना फोन द्या हां ते बोला तुमच्या बोला काय हॅलो हे बघा कलेक्टर साहेबांची सही घेतलेली आहे सगळ्यांच्या याद्या वगैरे याच्यावर आहे सगळ्या लावलेल्या आहेत आणि आपण ताबडतोब वाटप होणार आहे आपलं तिच्यापेक्षा वेगळं आहे मला सांगतो ज्या गावामध्ये आहे त्या गावाच्या बँकेत आणि दुसरीकडे जर असेल ते बंद करायचं त्यांचे मेन सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते ठरलेली फिक्स आहे माणूस आणि प्रत्येक ठिकाणी कर्ज गेलं ते माझी जमीन तुम्हाला हलवता येते का त्यासाठी जमीन आपण जमीन किती आहे तिथे कर्ज घ्या. असे तिथे मोठा इश्यू नाही अहो हे मोठा इश्यू नाही तुम्ही तिथे जा आणि मला माझा नंबर घ्या मला तिथे फोन लावा 98